साथ बहते हैं, अरे जवा ओ नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, जवा तो ओ होते हैं जो हवा का रुख बदल देते हैं, हवा का रुख बदल देते हैं। नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी योगेश लांडकर बीसीए डिपार्टमेंटच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही बरीचशी लेख, नाटकं, कविता, चित्रपट बघितले असणार, ज्यामधून तुम्हाला व्यसनाबद्दल, व्यसन मुक्तीबद्दल दाखवले जाते. त्याचप्रमाणे या अभिनयामधून आम्ही तुम्हाला व्यसन कसं लागते आणि त्या व्यसनामधून एखाद्या माणसाचे आयुष्य, सुंदर आयुष्य कसे जळून जाते हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी मला तुम्ही सर्वांनी ते शांततेने ऐकून घ्यावे हीच विनंती. तुमच्याकडून शांततेची अपेक्षा करतो. आणि चला तर मग मित्रांनो, बघूया या कॉलेज तरुणाच्या व्यसनाचा, एका कॉलेज तरुणाला व्यसनाचा दंश कसा लागतो ते. नाटकाची सुरुवात होणार आहे. कृपया शांतता राखा. किती अपेक्षा असतात ना आपल्या घरच्यांच्या आपल्यावर, किती काबार कष्ट करून शिकायला पाठवतात ना ते आपल्याला. पण खरंच आपण शिकतो का हो, की अजून काहीतरी करतो. आता आपल्या नाटकाला नायकच बघा ना, इतका राजेशाही थाटात हा हॉस्टेलला तर गेलाय, पण खरंच तो त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षांवर खरा उतरेल का, त्याला चांगली संगत लाभेल का. चला तर मग बघूया त्याचा हॉस्टेलचा पहिला दिवस. अरे हदाब, हो याचा मुघडात बसायचं नाही, जास्ती मतमत करायची ना. अरे बापरे, या मुलांच्या रूम मध्ये राहणार आहे की काय हा. आता तर काही सांगायलाच नको. आता याला काही मोठ्या सवयी लागतील असं होणारच नाही. चला तर मी तुम्हाला यांचा परिचय करून देतो. हा बघा, जो जांभळ्या शर्ट मध्ये दिसतोय ना, हा आल्या. याला सर्वजण प्रेमानं अँड्रॉइड आल्या असं म्हणतात. याच्याबद्दल सांगायचं झाल्यास तुम्ही 3 इडियट मूवीमध्ये एक राजू रस्तोगी नावाचं कॅरेक्टर बघितलं असणार. त्याची गरिबी आणि याची गरिबी सारखी, फक्त फरक एवढाच होता की तो गरीब होता म्हणून पुस्तक हातात घ्यायचा आणि हा दारूची बॉटल हातात घेतो. त्यानंतर हा बघा, सिगरेट पिताना दिसतोय ना व्हाईट शर्ट मध्ये, हा अमित्या. मध्ये 2 वर्षापूर्वी एका मुलीसोबत त्याचा ब्रेकअप झाला होता. त्यावेळेस त्याने जी बॉटल तोंडाला लावली होती ना, ती आजपर्यंत त्याच्या तोंडाची उतरायला तयार नाहीये. आणि हा बघा, जो जॅकेटमध्ये मुलगा दिसतोय ना, एकदम यंग, डायनामिक, डॅशिंग अँड रिचेस्ट स्टुडंट आहे हा कॉलेजमधला, पियुषा. याच्याबद्दल काय सांगू तुम्हाला. हा म्हणतो लई आहे घरचं, मग होऊ द्या घरचं. सर्व आहे म्हणतो, सर्वजण शोक करतात, मग आपणच मागे का. बापाने सांगितलं कॉलेजमध्ये अभ्यासात पुढे जा, हा दारूच्या व्यसनात सर्वात पुढे आहे.
आणि हा बघा नित्या म्हणायला पैलवानाचं पोरग बाप तिकडे पंचक्रोशीतले आखाडे गाजवतो आणि हा पंचक्रोशीतले सर्व बाहेर गाजवतोय. खरं बाप कसं व्हायचं? आज 6 महिन्याचा काळ तर उलटून गेलाय. आता मला वाटतं त्यांची चांगली मैत्री सुद्धा झालेली असणार. अरे आज तर यांचा रिझल्ट लागलेला दिसतोय, पण हा वल्ल्या इतका नाराज का आहे? बघूयात बरे काय कारण असेल ते. अभ्यास करा 2 विषय जागायला माझा स्टॅमिनाच पुरेना. आणि कोणता फंडा रे? ए यार ते जाऊ दे. अमित मी तुला सांगू का, एक गाणं आहे ना ते म्हणजे ना दिया भुला दिया यार वल्ल्याने जो भी बडा हो सब कुछ भुला दिया. फंडा सांगा ना काय. अरे काहीच नाही, बाबाजीची गुट्टी आहे. म्हणजे तंबाखू दारू सिगरेट बस. मग डेफिनेटली आजपासून ते बी घेतो. ते अरे तेरे जाऊ रे. अरे मित्र होणारच होतं. असे मित्र भेटल्यावर आपण यांच्याकडून अजून काय अपेक्षा ठेवणार? कर बाबा तू पण शोक कर. फक्त तंबाखूच का खातोस? त्याबरोबर सिगरेट पण तिला काढ. नाकातून धूर काढ, कानातून काढ. मित्रांनो तुम्हाला सांगतो, गेली 2 ते 3 महिने झाले यांचे हे शोक असेच चालले. आता कसं होणार आहे यांचं कुणाच ठाऊक बाप्पा. यांच्या पार्ट्याकडे बघून एक वेळ असं वाटायचं की यांना हा पैसा पुरतो कुठून. तर चला मग बघूया हे कसे पार्ट्या करतात ते. कॅन्टीन रे ती. आता सध्या ते तायडे बाबाच्या कॅन्टीनवर बसलेले आहेत. यार अरे एक सांगू का, आज मले गाडी दारू बी ऑर्डर लागली. पैसे संपले ना. अरे यार पैसे कोणाला राहिले इथे सगळे खंडन होणार आहे ना. चांगलं का घेऊन मी पाचतो तुम्हाला दारू. चला धन्यवाद. आपला डिंगडॉंग बार डिंगडॉंग बार. सारी दुनिया
बोल ना करतो काय ना तुम्ही आज अरे काऊन दारू पितो काऊन सिगरेट करतो काऊन तंबाखू खातो मला माहित नाही मग आणीन बाईच्या गोष्ट सांग तू काऊन दारू पित तू काऊन मटण खात तू काऊन सिगरेट करत सांग सगळं काम सांगून दे जा. मेरा क्या बताए तुमको साला गरीबी का गम है इसलिए तो हाथ में गम है म्हणजे तू गरीब आहे गरीब आहे आम्ही बर आणि आम्ही तू मी अरे तिने माझ्यासाठी एक क्षण गमावला आणि मी तुझ्या एका क्षणासाठी आयुष्य गमावलं बुलाने के लिए बस उसकी यादें मिटाने के लिए चला मंदिर होना तो इसके जैसा है क्या मजनू है यार एक नंबर माझी भाऊ तुम्ही का नाते करता अरे आपलं काहीच नाही आपलं उद्या घरचं लय घरचं नितीनदा तुमचं काय पीयूष कौन गंमत जीने के लिए पीता है यार हम तो सिर्फ पीने के लिए जीते हैं अच्छी बात है साला कौन गंमत जीने के लिए पीता है हम तो साला पीने के लिए जीता है जास्त एवढं दाखवू नका डॉक्टर पुढे मला शादी है उसकी क्या नहीं होंगे भी पीछे होंगे बहुतेक बाहर भी गेला ते तो होंगे ना अपनी लड़की पीछे काही गरज नाही एकदा ब्लड टेस्ट करून घ्या आणि मेडिसिन येऊन देतो ते घ्या आणि थोडं तब्येतीकडे लक्ष द्या हात पीत जा कशाची ब्लड प्रेशर कशाचं काय ब्लड टाईप एक टन की पार्टी होती त्या मेडिसिन यांच्याकडे बघून येतोय मला असं वाटायचं की 2 रुपयाच्या तंबाखू पासून लागलेले यांचे 200 रुपयांच्या दारूपर्यंतचे शोक हे किती दिवस पुरवतील हो शेवटी घरचे पैसे तरी किती पाठवतील पण घरून पैसे कसे काढायचे याचे सुद्धा यांच्याकडे वेगवेगळे फंडे होते चला तर मग बघूया त्यांचे काय फंडे होते ते. अरे तायडे मामा एक कोण चाय तो लावजी सिगरेट भी लाव मामा एक मिनिट लवकर पार्टी करायची पैसे आता मी खर्च करणार नाही घरी फोन करा पैसे बोलवून घ्या घरी फोन करा पैसे बोलवून ठीक आहे मी घरी फोन लावतो तुम्ही पण घरी फोन लावा सगळे लावा शांतता घरी फोन लावायलो पार्टी आजच्या आजच झाली पाहिजे म्हणा सांगा हा हॅलो बाबा नितीन बोलतो हा ते एक्झामचा फॉर्म भरायचा 2000 रुपये पाहिजे हा उद्याच पाहिजे हा ठीक आहे उद्याच मान हॅलो उद्याच पाहिजे म्हणून हॅलो हॅलो बाबा त्यांच्यापासून येऊन द्या अहो मला ते ट्युशन लावायची होती तर 2000 रुपये पाहिजे होते आपला माणूस
हो अर्जन आत्ताच ATM मध्ये टाकून द्या हो. हॅलो हा बाबा सेमिनार आहे ना 2000 रुपये अर्जंट पाहिजे आज पाठवून द्या आज रूमवर तुम्ही दोघं पार्सल आणा आम्ही दिवस जाऊन बसतो बरोबर आणि एकदम माल बराबर आणा बरोबर पार्टीची बोंबाबोंब करू नका बस सगळ्या गावाला सांगत बसतो बापरे ऍडजस्टमेंट कशी पैशाची ऍडजस्टमेंट कशी करावी हे फक्त कॉलेज स्टुडंट करूनच शिकायला पाहिजे पण यांची ही हेराफेरी किती दिवस चालेल हो मांजरीने कितीही डोळे घालून दूर केले ना तरी ही जगाला दिसतेच ना आणि आज तर वल्लभचे बाबा सुद्धा रूमवर येणार आहेत आणि याबद्दल त्यांना काही कल्पनाही नाही चला तर मग बघूया हे काय हेराफेरी किती वेळ इतका वेळ लागतो का पार्सल आणायला इकडे यार पोट दुखायला आणणे यार लवकर काय पहिलाच 90 ला बनव बाय आपल्याला ठीक आहे हे घ्या पियुष अहो हॉस्टेल कुठे माहिती आहे का तुम्हाला फक्त शिकायला आलं होतं नाही पैसे द्यायला फिरून फ्रेंड्स आज की शाम अपने नाम इसलिए डोंट वरी फ्रेंड्स नो टीयर्स ओनली काका सॉरी काका इकडे आहे जाणीव काका इकडे सॉरी काका काका सॉरी काका वल्लभला निघू नका नाही अरे काय सांगू तुला त्या पोरग शिकवा टाकलं शिकायचं तर दारू प्यायचं ते पोरग अरे आपल्याला दारू लागले सगळे आता काय करावं ते विचार करायला काय करावं काय करावं विचार करून एक काम आपण तर नगर अरे पोरगी आपली मामाचीच पोरगी घेऊन जाईल नगर बारा सोडून टाकून तिला नगराचा वावरात काम करा बाकी तिला पाहून मित्रांनो तुम्हाला व्यसनी इतकी वाईट वस्तू असते की जर एकदा लागलं ना तर पुन्हा सोडावं वाटत नाही गेली 10 ते 15 दिवस घरी असल्यामुळे वल्लभ कुठलेही व्यसन करू शकला नाही त्यामुळे त्याची तब्येत खूप खालावत होती आणि त्याचं टेन्शन त्याच्या वडिलांना खूप येत होतं शेवटी वडील ते टेन्शन तर येणारच ना मग त्यांनी ठरवलं की हा लग्न केल्यानंतर तरी सुधरेल म्हणून त्यांनी त्याचं लग्न ठरवलं आणि त्याच्या लग्नाच्या पत्रिका पण वाटणं सुरू आहे मला वाटतं त्याच्या मित्रांना सुद्धा पत्रिका वाटून झाली अच्छा आज तर वल्लभचं लग्न ना आणि लग्नाची वरात सुद्धा निघलेली दिसते तर मग बघूया वल्लभच्या वरातीमध्ये त्याचे मित्र काय काय करतात ते
कमी आवाज बंद होगा वरला काय झालं साला? मी दारू पहिली का? दारू मला माफ कर बोललो. अरे काय सिद्ध झालं रे यातून? जर तुम्हाला माहीतच आहे की दोन काळ आनंद भासवणारी ही व्यसनं तुम्हाला व तुमच्या मित्र परिवाराला शेवटी दुःख देतात, मग का करता रे तुम्ही ही व्यसनं? अरे मित्रांनो, हा वल्या हा सिद्धांत की तंबाखू खाल्ल्यामुळे मी रात्रभर जागील आणि जागल्यामुळे अभ्यास करील. अरे मित्रा, जर रात्रभर तंबाखूला माणूस जर जागला असता आणि अभ्यास केला असता तर कुठल्याही ऑफिसच्या कॅबिनच्या समोर बसलेला माणूस आज मोठा ऑफिसर असता रे. मित्रांनो, दारूमुळे व्यसनामुळे काहीच होत नाही रे. आणि काय रे अन्या, आज रडत बसला मित्रा, गरिबी किती जरी असली ना, मग का दारू घ्यावी का रे? दारूमुळे का तुझी गरिबी कमी होईल का? आणि काय रे पियुष, तू स्वतःला खूप श्रीमंत समजतोस ना मित्रा, मग काय रे तुझी श्रीमंती का? मग तुझ्या मित्राची फी तरी भरू शकलास का रे तू? अरे काय श्रीमंत म्हणतोस रे तू स्वतःला? आणि नित्या, तुला तर रडायचा काही अधिकार नाही रे. अरे तुझा बाप पैलवान, तुझ्या बापाची गावभर पैलवानकी, आणि तू काय लावलंस रे इथे येऊन? नुसत्या बार मध्ये जाऊन पडतोस नालायका. आणि तुझ्या बोलून जवळ आम्ही द्या. अरे हीच ना ती, हिचा फोटो घेऊन मिरवत होतास ना तू. अरे मित्रा, तू नेहमी म्हणायचास की तिने माझ्यासाठी एक क्षण गमाविला, पण मित्रा, मी तुला आज इथे सांगू इच्छितो, त्या एका क्षणासाठी तू तुझं पूर्ण आयुष्य गमावत आहेस. पूर्ण आयुष्य गमावत आहेस. आज मी तुझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी फक्त एवढं सांगू इच्छितो, अरे क्यों मरते हो यारो सनम के लिए, कपड़ा भी ना देगी तुम्हें कफन के लिए, वतन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए. चला उठा आणि या वल्ल्याच्या साक्षीने आज संकल्प करा